म्हणजे 1 महिना आधी डिलिव्हरी झाल्यामुळे काय झालं ना, तर हे याला सत म्हणजे हा जो दूध ओढायचं जे ताकद असते ती नाही आहे. त्यामुळे याला आम्ही काय केलं ना, यांनी वाचवलं आम्ही वासरांना. म्हणजे वाचलं तर आहे, परत इनिमा पण केला याला याचा, आणि इनिमा करून पोट साफ झालं. कारण काय झालं की याच्या आधी एक वासरू असंच झालं होतं की ते प्रीमॅच्युअर होतं. तर प्रीमॅच्युअर वाचवणे म्हणजे न्यूनन्स एक्सपर्ट म्हणतात त्याला, न्यूनन्स. तर न्यूनन्स म्हणजे प्रीमॅच्युअर बर्थ. त्यामध्ये काय केलं ना आम्ही, ॲक्च्युली 10 महिने असतं म्हशीचं काळ, जो प्रेग्नन्सी काळ म्हणतो त्याला, प्रेग्नन्सी पिरियड. तर इथं ही 9 महिन्यातच डिलिव्हर झाली. तर त्याच्यामध्ये प्रीमॅच्युअरमध्ये काय होतं, एक तर पायात जोर नसतो, सक करता येत नाही. तर तुम्हाला एकतर बच्चूची बॉटल, त्या बॉटलचं वरचं जे आहे ते कट करून घ्यायचं, आणि हे ॲमेझॉनवर भेटतं. याला फिडिंग म्हणजे काय म्हणतात त्याला, ॲनिमल किड फिलिंग सिरिंज जर टाकलं ना ॲमेझॉनवर, तर तुम्हाला याचं हे भेटून जातं. तर हे का आवश्यक आहे अदर दॅन बाकी इंजेक्शन. तर हा जो रॉड आहे हा तुमच्या जिभेच्या मागेपर्यंत जाऊन हा तुम्ही स्लोली पुश करायचा, जेणेकरून आता साध्या सिरिंजनं जर तुम्ही पुश केलं दूध तर ते फुफसात जाण्याचे चान्सेस असतात. म्हणजे तुम्हाला मग याच्यात निमोनिया झाला तर मग चान्सेस नाही वाचवण्याचं. म्हणजे हे मायक्रो जे ऑब्झर्वेशन आहे आमचं वर्षभराचं, तर हे ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे नॉर्मल सिरिंज आणि या सिरिंजमध्ये जो फरक आहे हा थोडासा मागे, म्हणजे जिभेच्या आपण त्याला काय म्हणतो, जिभेची जी पडजीभ आहे त्याची तिथपर्यंत जातं हे. आणि याला पण असं खूप प्रेशरली प्रोसेस न करता, म्हणजे प्रेशरली पुश न करता स्लोली पुश करून त्याची जीभ ते चालतंच आपोआप. ती जीभ चालणे त्यात ते मग मिल्क त्याच्या फुफ्फुसात न जाता प्रॉपरली स्टमकमध्ये जातं. आणि आता हे 3 दिवसातला प्रोग्रेस आहे, आणि 3 दिवसातला प्रोग्रेस नंतरच आम्ही तुम्हाला हे दाखवतोय. तर हे शिकण्यासारखं आहे. आम्ही पण प्रॅक्टिकल आमचं जे पहिलं काही 2 लॉस झाल्यानंतरच आम्ही पण थोडंसं हे शिकलो. तर हे नॉलेज पुढे बुक्समध्ये वगैरे नाही आहे. हे तुम्ही 0 ग्राउंडवर जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा हे नॉलेज तुम्हाला भेटतं. सुबोध डेअरी फार्म. धन्यवाद.